नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत जे पाहुणे आहेत ते एक खूप वेगळं काम करतायत. सध्याच्या तरुणाईसमोर क्रांतिकारकांचे विचार वेगळ्या पद्धतीने पोहोचवण्याचं कार्य ते करतायत. तर हे काम नेमकं ते कसं करतायत ते जाणून घेऊयात. तर माझ्यासोबत आहेत मनोज मसूरकर सर. सर नमस्कार, तुमचं हिंदुस्तान पोस्टमध्ये स्वागत. सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या व्यवसायाविषयीची माहिती द्या आणि हा व्यवसाय करत असताना क्रांतिकारकांविषयीची माहिती मुलांपर्यंत पोहोचण्याची का गरज आहे आणि ते कसं करायला पाहिजे ह्याचं सगळं प्लॅनिंग तुम्ही कसं केलं ते सांगा. माझा स्वतःचा व्यवसाय आहे डिझायनिंग आणि प्रिंटिंगचा. 2014 पर्यंत मी एका मोठ्या इंटरनॅशनल कंपनीत स्पेशलिस्ट इंजिनियर म्हणून काम करत होतो. तिथून मग स्वतःचा व्यवसाय मी चालू केला आणि बालपणापासून क्रांतिकारकांच्या गोष्टी ऐकत आलेल्या असल्यामुळे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे सचिव आहेत आचार्य बाळाराव सावरकर, तर ते माझ्या 2 इमारतींच्या पुढेच राहायचे, नेहरूनगर कुर्ल्याला. त्यामुळे त्यांच्याकडे जाणं येणं होतं आणि सावरकरांचं साहित्य आणि सावरकर मी त्यांच्याकडनं खूप समजून घेतलं आणि त्यामुळे ती गोडी वाढली. आणि मग हळूहळू सावरकर, क्रांतिकारक, एकूणच हा विषय मला तो इतका भावला की खरंच की एखाद्याचं व्यक्तिमत्व चांगलं करायचं असेल, आपल्याला स्वतःला काहीतरी काम करायचं असेल, तर ह्या कथा वाचल्या पाहिजेत क्रांतिकारकांच्या, असं वाटायला लागलं. आणि मग पुढे शिकलो, नोकरी करत होतो, पण त्यामध्ये सुद्धा आचार्य बाळाराव सावरकरांच्या सोबत काही संमेलनांना जायचो. ते बोलवायचे की अरे मनोज आज ये, आज आपल्याला अशा कार्यक्रमाला जायचंय. त्यामुळे अन्य मंडळी सावरकर कसे मांडतात किंवा क्रांतिकारक कसे मांडतात तेही ऐकायला मिळायचं आणि ते खूप छान वाटायचं. त्यानंतर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे आम्ही काही तरुण मंडळी होतो, त्यांच्यासोबत मग काही मुलांच्या बरोबर बोलणं किंवा शाळेमध्ये जाऊन सावरकरांचे विषय मांडणं किंवा काही स्पर्धात घेता येतात का, अशा कामांमध्ये आम्ही काही मित्र परिवार होतो. आणि सावरकर अभ्यास मंडळाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने सुरू केलेलं संमेलन असाही विषय होता. त्यामुळे तिथे जाणं, ते समाजामध्ये त्याचा जागरण करणं की बाबा सावरकर अभ्यास मंडळ आहे. पार्ल्याला एकदा झालं होतं तेव्हाही मी होतो. बरीच मंडळी सावरकर भक्त त्यामध्ये यायचे आणि त्यामुळे त्याची गोडी अधिक निर्माण झाली आणि अधिक वाटायला लागलं की हे समजून घेतलं तर आपणही आपलं व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीने आपण देशासाठी काहीतरी करू. बरीच लोक असं म्हणतात की क्रांतिकारक आता का समजून घ्यायचे, इतिहास म्हणून वाचायला ठीक आहे, पण मग त्यांच्यापासून काही घ्यायचं नाही का, हा प्रतिप्रश्न माझा वाचायचा की ते त्यावेळेला त्यांनी एक ध्येय ठरवलं की देशासाठी आपलं समर्पण करायचं आणि त्यांनी ते केलेलंही आहे. आपण पाहतो अनेक क्रांतिकारक आहेत, पण मग देश आता तर स्वतंत्र झालाय. त्यावेळेला पारतंत्र्यात असताना एक वेळ ठीक आहे की देशासाठी काहीतरी मी बलिदान केलंय, पण क्रांतिकारक देशासाठी बलिदान करत असताना त्यांचं सगळं जर चरित्र पाहिलं, बालपणापासून त्यांचा सगळा विषय जर आपण समजून घेतलं, त्यांचं जीवन जर समजून घेतलं, तर हुतात्मा आनंद कानेरे बालपणी उत्तम चित्रकार होते, चित्र उत्तम काढायचे. त्यांनी शस्त्रही शिकून घेतली होती, हा त्यांच्यामधला विशेष होताच ना. मग पारतंत्र्यात त्यांनी समर्पण केलं एक वेळ ठीक आहे, पण देश स्वतंत्र झाल्यानंतर देशासाठी कसं जगायचं हेही त्यांच्याच चरित्रात मिळतं. म्हणजे सध्या असं आपण म्हणतो की कंट्री, कॅरेक्टर आणि करिअर हा विचार जर तरुणांनी केला आणि तो तिन्ही विचार जर एखाद्या चरित्रात पाहायचा असेल तर त्याचा बेस क्रांतिकारकांच्या कथाच आहेत, असं कुठेतरी जाणवायला लागलं. आणि मग मी कुर्ला सोडून, म्हणजे नेहरूनगर सोडून मी ठाण्यात गेल्यानंतर, कुर्ल्यात असतानाही अनेक हे करायचो, काम करायचो, साहित्य ची विक्री करणं, असाही एक व्यवसाय मी हिंदू साहित्य भांडार या नावाने सुरू केला. म्हणजे बाळाराव गेल्यानंतर आता आपण कसं विक्री करायची, तर आपणच एखादं विक्री केंद्र चालू करू म्हणून मी स्वतःचं हिंदू साहित्य भांडार असं चालू केलं आणि राष्ट्रीय साहित्य त्यामध्ये विक्रीला. माझा असा काही मोठा व्यवसाय म्हणून असा दृष्टिकोन नाही, पण एखाद्या कार्यक्रमांना अरे माझ्याकडे आहे, लोक मला विचारतात अरे ते 1857 स्वातंत्र्य समर मिळत नाही, मी आणून देईन.
मग त्यासाठी म्हणजे सावरकर साहित्य पोहोचलं पाहिजे. समोरच्याने मला जर विचारलं मला हे कुठे मिळेल, तर त्याला ते मिळवून देणं हे माझं काम. तर अशा पद्धतीने मी करत गेलो. ठाण्याला राहायला गेल्यानंतर तिथे एक आपले प्रकाशन आहे, क्रांतीवीर प्रकाशन ठाणे. तर भाऊसाहेब कुलकर्णी म्हणून आहेत, सावरकर भक्त होते, आता ते नाही आहेत. तर त्यांच्या स्मरणार्थ ठाण्यातल्या शाळांमध्ये आपण क्रांतिकारकांच्या कथा सांगाव्या असा एक उपक्रम चालू झाला. आपण काही शाळा निवडतो ठाण्यातल्या आणि मग 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना समजेल अशी क्रांतिकारकांची कथा सांगायची. त्यात भगतसिंग आले, राजगुरू आले, सुखदेव आले, हुतात्मा अनंत कान्हेरे आले, अर्थात सावरकर आले. तर अशा त्यांच्या भाषेत समजेल. आणि मग हा उपक्रम चालू करताना आम्ही अनेक शाळांमध्ये जाऊन मुलांचा एक 40 मिनिटं घेतो आणि त्यांना त्यांच्या भाषेत क्रांतिकारक समजून सांगतो. पण त्यांनी बलिदान दिलं हा विषय जरी असला तरी त्यांचं बालपण कसं होतं, बालपणात त्यांना त्यांची ध्येयप्राप्तीसाठी त्यांनी काय काय मिळवलं, म्हणजे त्यांनी शरीर संवर्धन पण केलेलं आहे. बरोबर. तर आपण हे करतो का? मध्ये आपण प्रश्नही विचारतो मुलांना, तुम्हाला विशेष काय येतं, तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी काय केलं? मग क्रांतिकारकांच्या कथातनं हे आपल्याला सापडतं. आपण त्या वाचल्या तर नक्की त्याच्यामधनं आपल्याला ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी, सद्गुण आणि देशासाठी काहीतरी समर्पण करण्याचं, देशासाठी मी काही माझा वेळ दिला पाहिजे, मी स्वतःसाठी जेव्हा हे चांगलं काम करत असतो तर ते देशासाठीच आहे, ही भावना निर्माण करणारं साहित्य म्हणजे क्रांतिकारकांचं साहित्य आहे. बरोबर. आणि त्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मुलांना सांगणं असा हा उपक्रम ठाण्यामध्ये आपण गेले काही वर्ष, 30 वर्ष झाली करतो. आणि 28 तारीख आणि 26 तारीख म्हणजे आत्मार्पण दिन सावरकरांचा, हे जे दोन्ही दिवस आहेत आणि जयंती त्यांची, तर हे आपण खास ठाण्यामध्ये व्याख्यानांचं आयोजन करतो. आणि सावरकरांवर बोलणारे, अभ्यास करणारे संशोधक किंवा संशोधन करणाऱ्या मंडळींना बोलून सावरकर विषय असाही उपक्रम ह्या प्रकाशनातर्फे आपला चालतो. आणि तो सगळ्यांसाठी खुला असतो. आणि मुख्य म्हणजे जेव्हा मुलांसाठी आपण करतो ना, तेव्हा त्यांना सगळं झाल्यानंतर काही प्रश्न विचारतो आणि स्वाध्यायही देतो की पुढच्या वर्षी तुम्ही काय कराल, पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आम्ही सावरकर सांगायला किंवा क्रांतिकारक सांगायला येऊ, तेव्हा मग ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय बरं का. आणि मग मुलं आनंदित, त्यांना काहीतरी वेगळं वाटतं ते. आणि शेवटी मुलांना आपण एक प्रकाशनातर्फे एक पुस्तक छापतो, छोटी छोटी क्रांतिकारकांच्या कथा, म्हणजे झाशीची राणीचं एखादं यावर्षी आपण दिलं छापून, मुलांना भेट म्हणून देतो. आणि ते मुफ्त असतं. मुलांना काही देण्याचा आनंद असतो, पण ते काय देतो तर क्रांतिकारक देतो, त्याच्यातनं वाचा, त्याच्यातनं तुमचं व्यक्तिमत्व विकास होईल. व्यक्तिमत्व विकास हा एक सध्याचा परवलीचा शब्द आहे, पण व्यक्तिमत्व विकास घडण्यासाठी आपल्या ध्येयाप्रती जे समर्पण आहे तो त्याचा गाभा आहे मुख्य. आणि ते समर्पण कसं असतं ते क्रांतिकारकांच्या कथेतनं मिळतं. बरोबर. आणि म्हणून ते आम्ही सांगतो. आणि त्याला शाळेतले मुख्याध्यापक किंवा शाळेतले जे शिक्षक असतात त्यांनाही खूप आनंद होतो. आणि ते विचारतात, एखाद्या वर्षी आम्ही जरा उशिरा त्यांच्याशी संपर्क केला तर ते विचारतात की ह्या वर्षी तुमचं कधी आहे, येणार आहात ना तुम्ही. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही जे काम ठाण्यात करतो ते काम मुंबई आणि महाराष्ट्रातल्या सर्व शहरांमध्ये जिथे शाळा आहेत तिथे हे क्रांतिकारक सांगणारी मंडळी आता खूप आहेत आपल्याकडे, त्यांना बोलवावं, त्यांना सांगावं, तिकडच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी हे समजून घ्यावं आणि त्यांनी विषय मांडावा. असं काही काम करता येईल का, असा आपला प्रयत्न आहे. क्रांतिकारकांच्या गोष्टी तुम्ही मुलांपर्यंत पोहोचवताय आणि गेली 30 वर्ष तुमचं हे काम चालू आहे, तर मग या कामामध्ये तुमच्या सोबतीला आणखी कोण कोण आहेत? बरीच मंडळी आहेत. मुख्य म्हणजे आशिदा इंडस्ट्रीजचे म्हणजे भाऊसाहेब आता नाही आहेत, पण त्यांच्या आशाताई आहेत, त्या सगळं आम्हाला प्रोत्साहित करत असतात. आपली काही मित्रमंडळी आहेत ज्यांना क्रांतिकारकांच्या कथा, इतिहास हा विषय आवडतो आणि जे बोलू शकतात, ती मंडळी सुद्धा आपल्याशी, बरीच मंडळी आहेत, 5-6 मंडळी आहेत ती जोडलेली आहेत. त्यांना बोलवलं की ते त्यांचा व्यवसाय, नोकरी सगळं सांभाळून ते 40 मिनिटं शाळेसाठी येतात. आणि मुलांना सांगण्यासाठी कसं की संस्कार हा मुळातच बालपणापासून जर केला तर तो रुजायला फार सोपा असतो. म्हणजे आपल्याकडे म्हणे ना, पालखीचा दांडा कोवळा असतानाच वाकवायचा, नंतर केला की तो मोडतो. तर तसंच आहे, मुलांना आपण काय देऊ शकतो तर हे देऊ शकतो. आणि मग तिथे आपण जर
आपले हा विषय जर पोचवले तर ते समाजामध्ये असं म्हणतो की सध्या जरा थोडंसं गडबड गोंधळ आहे, स्खलन होत आहे, अनेक प्रश्न आहेत, तर मुलांकडे लक्ष द्या, मुलांना चांगलं देण्याचा प्रयत्न करा. ह्या विचाराने आम्ही हे करतो. हेमंत आळवे म्हणून आहेत, हा सगळा जो रचना करणं, शाळेत जाऊन भेटणं, हा सगळा घाट ते करतात. अच्छा. हा, आणि ते सावरकर भक्त आहेत. कशाचीही अपेक्षा कोणालाही नसते. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आपण कितपत विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवला हे आपण पाहतो. आणि आम्हाला खूप बरं वाटतं की आपण हा एक प्लॅटफॉर्म आम्हाला मिळाला आहे. असा प्लॅटफॉर्म अनेक सावरकर भक्त आहेत, बोलणारी मंडळी आहेत, त्यांनी जरूर असे स्वतःहून विषय करावे. आपण जिथे राहतो तिथे जवळ काही 2-3 शाळा असतात, तिथे जाऊन आपण मुद्दामून मुख्याध्यापकांना भेटून हे विषय करावेत. असं काही करता येईल म्हणजे मग तो पोहोचेल. मुलांना पोहोचवण्याचा आनंद खूप आहे. हे सगळं करत असताना म्हणजे तुम्हाला आलेला असा अनुभव आहे का की या कथा ऐकल्यानंतर मुलांची जिज्ञासा जागृत झाली की मला या म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जाणून घ्यायचंय किंवा कान्हेरेंबद्दल जाणून घ्यायचंय असं काही? हो, अगदी. म्हणजे एकदा ठाण्यामध्ये शाळा असा विषय मांडत होतो मी आणि सगळं झालं, त्यांच्या बालमनाला सहज समजेल असं मी विषय मांडला आणि हुतात्मा आनंद कान्हेरेंचाच विषय होता. तर एक लहान मुलगा होता, तो आला आणि मला म्हणाला की सर की एवढं सर्व त्यांना कसं लहानपणी येत होतं. तर मी म्हटलं कसं असतं की मला एखादी गोष्ट चांगली करायला आवडते ना, तर ती घट्ट धरून ठेवायची आणि मी ती कशी करेन, त्याच्यामध्ये पूर्णत्व कसं करेन. माझा अभ्यास पण आहे शाळेचा, पण मला हे आवडतं, मला चित्रकला करायला आवडते, मग त्यासाठी मी वेळ देतो का, ते वेळ देत होते. तुला किती वेळ देता येईल, तर तो म्हणाला देईन ना मी वेळ. हा, म्हटलं मग तो द्यायला शिक. 5 मिनिटं 10 मिनिटं माझ्या आवडीचे चांगले जे विषय आहेत त्याच्यासाठी तू वेळ द्यायला शिकशील ना, मग तुला सुद्धा हुतात्मा आनंद कान्हेरेंसारखं मोठं होता येईल. देशासाठी त्यांनी बलिदान केलं, ते फासावर गेले, पण देशासाठी मी जिवंत राहून काहीतरी करतोय, माझ्या आवडीचं करतो आणि ते देशासाठी आहे, हे महत्वाचं आहे. एवढं जरी केलं, मी जी तुला गोष्ट सांगितली ना ती याचसाठी सांगितली की त्यांना जे प्रेम देशासाठी होत होतं ते प्रेम तुझ्यामध्ये सुद्धा उत्पन्न व्हावं. आणि मला दिसतंय तू प्रश्न विचारलायस ना, तर त्याला खूप आनंद झाला की मी काहीतरी विचारलंय, चूक नाही केली. नाहीतर सरांना भेटणं आणि काहीतरी बोलणं हे थोडंसं हे असं, पण त्याला खूप आनंद वाटला आणि तो मनातल्या मनात मी करेन असं त्याच्या चेहऱ्यावर वाटत होतं. त्यावेळेला मला खूप आनंद झाला की 100तनं 5-6 मुलांना असं जर वाटलं आणि त्यांना काही करावंच वाटलं तर हेच आहे, हेच त्याचं सिंचन आहे त्या चांगल्या गोष्टीचं. आणि कथेचं हे कथा का सांगावी यासाठी सांगली की ते बीज रुजावं त्यांच्यामध्ये आणि त्यातनं मग तो घडेल. हेच व्यक्तिमत्व विकासाचा पहिला पाय आहे. शिक्षण, आताचं जे शिक्षण आहे ते शिक्षण आहेच, म्हणजे आपण मोठं व्हायला पाहिजे, आपण डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, हे सगळं मान्य आहे. पण माझ्यामध्ये तो संस्कारही रुजला पाहिजे. मी कसा डॉक्टर असला पाहिजे, मी कसा इंजिनियर असलो पाहिजे, मी काम करताना हे देशासाठी माझ्या समाजासाठी आहे ना, हा संस्कार जेव्हा रुजत वरती जातो ना, तेव्हा उत्तम डॉक्टर्स उत्तम इंजिनियर्स बनतात. सावरकर नेहमी सांगायचं की आपल्या देशाने अद्ययावत व्हायला पाहिजे. अद्ययावत होताना सुद्धा तो संस्कार रुजण्याची आवश्यकता आहे. आणि तोच संस्कार रुजले तर मला वाटतं आपण जे म्हणतो ना आपलं राष्ट्र मोठं होईल, आता सध्या त्या दिशेने एक हा प्रयत्न चालेल, पण हे रुजण्याची आवश्यकता आहे. आणि त्याने ही सगळी मार्गक्रमणा सोपी होईल. आणि हे क्रांतिकारांच्या कथेमध्ये बरोबर आज इतके क्रांतिकारक झाले सहज आपण. आणि पालकही येतात, कधी कधी पालक असतात मग तेही येतात. त्याने वाटतं एक आमच्या शाळेत हे होतं, आम्हालाही माहिती नव्हतं, त्यामुळे हे रुजावं, हे वाढावं, त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न करत असतो आपण. समजा एखाद्याला या उपक्रमात सामील व्हायचं असेल किंवा तुमच्याकडून मार्गदर्शन हवं असेल तर काय करायला लागेल त्याला? उपक्रमात सामील व्हायचं असेल तर मी माझा दूरध्वनी देईल, त्यांनी प्रत्यक्ष आमच्याशी संपर्क करावा आणि ते जिथे राहत असेल तिथे हा उपक्रम कसा घ्यावा याविषयी आम्ही नक्की मार्गदर्शन करू. आणि मग त्यासाठी काही वाचन करायचं असेल किंवा कसं सांगायचं असेल तर त्यासाठी बरीच मंडळी आहेत की एखादा विषय मुलांसमोर कसा मांडायचा, तर त्यासाठी काय आपल्याला, कारण मुलं कसं असतात,
आमच्या वेळेला आम्ही 1.5 तास बसत असो मांडी घालून आणि पूर्ण एखाद्या कीर्तनाला गेलो की 1.5 तास. आता 1.5 तास बसणं, आता रीलचा जमाना आहे, पटकन एखादा विषय. त्यामुळे आपल्या स्वभावात किंवा आपल्या यामध्ये असे काही हे निर्माण झालंय की फार वेळ बसवत नाही. मुलांची चुळबुळ चालू असते. बरोबर. मग त्याच्यासाठी आपलं स्किल डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? मग मुलांना मध्येच एखादा प्रश्न विचारावा लागतो आणि मुलांना एखादी वेगळी गोष्ट सांगावी लागते. ते सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे. तर त्याचं मार्गदर्शन आपण करू. अशी काही मंडळी आहेत तर ती आपल्याला समजून सांगतात. आम्ही त्यांच्याकडनं थोडंफार शिकतो आणि अरे या वेळेला मुलांनी खूप चुळबुळ केली, मुलांचं लक्ष नव्हतं माझं सांगण्यात, मग त्यावेळेला काय करायचं? तर हे पण शिकावं लागतं आणि ते शिकत असतो आपण. आणि आपल्याला प्रत्यक्ष बोलण्यातनं आपले स्वतःचे अनुभव मिळत गेल्यामुळे आपणही त्यात समृद्ध होतो. आणि आता तर मी तुम्हाला आत्ता सुरुवातीला म्हटलं ना, मुलांसमोर मला बोलायला सांगा, पण हे तंत्रासमोर बोलण्याची मला सवय नाहीये मुलांसमोर, कारण ते अनुभवातनं आलेले, कोणाकडनं शिकून आलेले. आणि मुलांना सांगितलं ना, मी तुम्हाला सांगतो, आपण कितीही म्हटलं की मुलं ऐकतील, अर्धा तास ऐकतील, ऐकतात. त्यांना ती गोडी निर्माण होते. त्यांना ती कथेच्या त्या वेगळ्या ह्याने जर घेऊन गेलं, फुलवत नेलं, त्यातले बारीक संस्कार सांगितले, ते कसं गेलं, ती गाडी कशी चालवत होते, मग कोण बसला होता, काही वेगळ्या गोष्टी सांगितल्या की त्यांना ऐकायचं असतं. रोजच्या धाटणीतनं वेगळं काहीतरी चांगलं सांगलं तर मुलं ऐकतात. ह्या एक माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि मुलं प्रश्नही विचारतात नंतर. आणि ते डोक्यावरनं, म्हणजे असे आत्ताची मुलं जर आपण म्हणतो ना स्मार्ट आहेत, मुलं ओव्हर स्मार्ट आहेत. आणि प्रश्न पूर्वी आता ह्या प्रश्नांची उत्तरं आहेत की नाही, पण मुलांनी प्रश्न विचारला आम्हाला आनंद मिळतो, आपलाही अभ्यास होतो आणि त्यांचे प्रश्नही वेगळे असतात बरं का. आमच्या लहानपणी आम्ही प्रश्नच विचारायचो नाही, ऐकायचो जास्त. पण आताची मुलं प्रश्न विचारतात की असं का तसं का, हे सांगताना आनंद होतो, कारण ते प्रश्न विचारतात याचा अर्थ त्यांनी ऐकलंय. बरोबर. ह्याचा एक आनंद असतो. त्यामुळे ते म्हणतात ना, गुरु शिष्य संवादासारखं कोणतरी सांगणारा आहे आणि ऐकणारे आहेत आणि त्यांचा संवाद चालतो, त्यात एक आनंद असतो. बरोबर. स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी म्हणायचे की जगायचं तर देशासाठी, आणि जगायचं तर देशासाठी हे ते स्वतः तर फॉलो करायचेच, पण इतर सगळे जे क्रांतिकारक होते ते सुद्धा देशासाठीच जगत होते. आणि हेच संस्कार मुलांमध्ये रुजवण्याची गरज आहे. आणि सरांसारखे अजून काही लोक जर तयार झाले तर मला वाटतं पुढची जी येणारी पिढी आहे ती क्रांतिकारक प्रेमी असेल यात शंका नाही. नमस्कार.